नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तथास्तु करिअर अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मराठी व्याकरणात आज आपण शिकणार आहोत खूपच उपयुक्त आणि परीक्षेत नेहमी विचारला जाणारा घटक म्हणजेच शब्दसमूहासाठी एक शब्द. मराठी व्याकरणाच्या शब्दसंग्रह या घटकाचा महत्त्वाचा असलेला टॉपिक म्हणजेच शब्दसमूहाबद्दल एक शब्द. अनेक शब्दांनी तयार झालेल्या वाक्यगटासाठी एकच योग्य मराठी शब्द वापरण्याची कला म्हणजेच एका शब्दात उत्तर देणे होय. समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द आपण यापूर्वी अभ्यासले आहे. या व्यतिरिक्त आपण बोलताना अनेकदा शब्दांची काटकसरही करत असतो. म्हणजेच आपण बोलताना लिहिताना एखादा असा शब्द वापरतो की ज्यामधून अनेक शब्दांनी व्यक्त होणारा किंवा प्रकटणारा आशय किंवा अर्थ सांगितला जातो. उदाहरणार्थ, जे पाहिले नाही ह्या शब्दसमूहासाठी अदृश्य हा एक शब्द इथे वापरला जातो. पुढचे उदाहरण पाहूया. ज्याची किंमत होऊ शकणार नाही असे ह्या शब्दसमूहासाठी एक शब्द वापरला जातो, तो आहे अनमोल. तर अशाच प्रकारचे महत्त्वाचे आणि वारंवार परीक्षेला विचारले गेलेले महत्त्वपूर्ण शब्द आणि शब्दसमूह आपण शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. चला तर महत्त्वपूर्ण शब्दसमूह आणि त्याबद्दल एक शब्द आपण पाहूया. पहिला शब्दसमूह आहे दुसऱ्याच्या ताब्यात असलेला. या शब्दसमूहासाठी जो एक शब्द वापरण्यात येतो तो आहे अंकित. पुढील शब्दसमूह, ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही असे अनुपम किंवा अनुपमेय. पुढील शब्द पाहूया. ज्याला मरण नाही असा अमर. पुढचा शब्द, 75व्या वाढदिवसाचा उत्सव. विद्यार्थी मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा असा शब्दसमूह आहे. वारंवार परीक्षेला विचारला गेला आहे, त्यामुळे हा लक्षात ठेवणे तुमच्यासाठी अगदी महत्त्वाचे आहे. 75व्या वाढदिवसाचा उत्सव ह्यासाठी जो एक शब्द वापरला जातो तो आहे अमृत महोत्सव. पुढचा शब्दसमूह पाहूया. आधी जन्मलेला. हा देखील खूप महत्त्वाचा आहे. वारंवार परीक्षेला विचारला जाणारा शब्दसमूह आहे. आधी जन्मलेला, ज्याला आपण अग्रज असे म्हणतो. पुढचा शब्दसमूह आहे मागून जन्मलेला. मागून जन्मलेला हा देखील खूप महत्त्वाचा शब्दसमूह आहे. वारंवार परीक्षेला विचारला गेलेला आहे आणि ह्यासाठी जो एक शब्द आपण वापरतो तो आहे अनुज. तर विद्यार्थी मित्रांनो, आधी जन्मलेला, अग्रज, मागून जन्मलेला, अनुज हे तुम्हाला लक्षात ठेवणे जरुरी आहे. पुढचा शब्दसमूह पाहूया. पारशी लोकांचे प्रार्थनास्थळ. यासाठी अग्यारी हा शब्द वापरला जातो. पुढचा शब्दसमूह आहे अनेक गोष्टींत एकाच वेळी लक्ष देणारा. हा शब्दसमूह वारंवार विचारला गेला आहे, त्यामुळे हा लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी जो शब्द वापरला जातो तो आहे अष्टावधानी. अनेक गोष्टींत एकाच वेळी लक्ष देणारा, अष्टावधानी. पुढचा शब्दसमूह पाहूया. तिथी किंवा वार न ठरवता आलेला. यासाठी शब्द आहे आगंतुक. तिथी वार न ठरवता आलेला, आगंतुक. पुढचा शब्द पाहूया. पूर्वी कधीही न घडलेला, अभूतपूर्व. पुढचा शब्द, पूर्वी कधीही न ऐकलेले, अश्रुतपूर्व. पुढचा शब्द, पूर्वी कधीही न पाहिलेले, अदृष्टपूर्व. पुढचा शब्द आहे ढगांनी झाकलेला. ढगांनी झाकलेला ह्याला अभ्राच्छादित किंवा मेघाच्छादित असे शब्द वापरले जाते. पुढचा शब्द आहे पडदा दूर करणे म्हणजेच अनावरण. पुढचा शब्दसमूह कधीही वीट न येणारे. अतिशय महत्त्वाचा हा शब्दसमूह आहे. हा वारंवार परीक्षेला विचारला गेलेला आहे, त्यामुळे हा लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. कधीही वीट न येणारे यासाठी शब्द आहे अवीट, अवीट. पुढचा शब्द आहे एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे. यासाठी शब्द आहे अन्योक्ती. पुढचा शब्द आहे ज्यास कोणीही शत्रू नाही असा. हा देखील वारंवार परीक्षेला विचारला गेलेला आहे. यासाठी शब्द आहे अजातशत्रू. ज्यास कोणीही शत्रू नाही असा, अजातशत्रू. पुढचा शब्द आहे थोडक्यात समाधान मानणारा. यासाठी शब्द आहे अल्पसंतुष्ट. पुढचा शब्दसमूह आहे पायापासून डोक्यापर्यंत. यासाठी शब्द आहे आपादमस्तक. पुढचा शब्दसमूह पाहूया.
स्वतःची स्वतः स्तुती करणे. ह्यासाठी जो शब्द आहे तो आहे आत्मश्लाघा. पुढचा शब्दसमूह बघूया. लहान मुलापासून वृद्ध माणसांपर्यंत. ह्यासाठी जो शब्द वापरण्यात येतो तो आहे आबालवृद्ध. पुढचा शब्दसमूह आहे ईश्वरावर विश्वास ठेवणारा, देव आहे असे मानणारा. याला आपण आस्तिक असे म्हणतो आणि वारंवार परीक्षेला विचारला गेलेला आहे. पुढचा शब्द हिमालय पर्वतापासून लंकेपर्यंत. ह्यासाठी जो शब्द आहे तो आहे आसेतू हिमाचल. पुढचा शब्दसमूह आहे जिवंत असेपर्यंत. यासाठी जो शब्द वापरला जातो तो आहे आजन्म. महत्त्वाचा असा हा शब्दसमूह आहे, लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. मरेपर्यंत. मरेपर्यंत ह्यासाठी शब्द आहे आमरण. तर बघा, जिवंत असेपर्यंत आजन्म, मरेपर्यंत आमरण हे शब्दसमूह तुम्हाला लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. शापापासून काही अटींवर सुटका होणे. यासाठी जो शब्द आहे तो आहे उशाप. पुढचा शब्दसमूह आहे मोठ्या शहराजवळ असलेले दुसरे लहान शहर. आणि ह्या शब्दसमूहासाठी एक शब्द जो वापरला जातो तो आहे उपनगर. पुढचा शब्दसमूह पाहूया. उपकाराखाली ओशाळा बनलेला. यासाठी शब्द आहे उपकृत किंवा लाचार. पुढचा शब्दसमूह बघूया. उदयाला येत असलेला. अतिशय महत्त्वाचा, वारंवार परीक्षेला विचारला गेलेला आहे, त्यामुळे हा लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. उदयाला येत असलेला यासाठी शब्द आहे उदयोन्मुख. पुढचा शब्दसमूह पाहूया. जमिनीवर आणि पाण्यात राहू शकणारा. यासाठी शब्द आहे उभयचर. पुढचा शब्दसमूह आहे श्रम न करता खाणारा. स्वतः कष्ट न करता दुसऱ्याच्या श्रमावर जगणारा. यासाठी शब्द आहे आयतोबा. आयतोबा. पुढचा शब्दसमूह आहे कर्तव्याकडे पाठ फिरवणारा. यासाठी शब्द आहे कर्तव्य परागमुख. विद्यार्थी मित्रांनो, हा शब्दसमूह आणि हा शब्द कर्तव्य परागमुख अतिशय महत्त्वाचा आहे, वारंवार परीक्षेला विचारला गेलेला आहे, त्यामुळे हा लक्षात ठेवणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. कर्तव्याकडे पाठ फिरवणारा, कर्तव्य परागमुख. पुढचा शब्द सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष. यासाठी शब्द आहे कल्पवृक्ष. पुढचा शब्दसमूह पाहूया. दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा. यासाठी शब्द आहे कनवाळू. पुढचा शब्दसमूह पाहूया. कष्टाने मिळणारी. यासाठी शब्द आहे कष्टसाध्य. पुढील शब्दसमूह बघूया. सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय, म्हणजेच काल्पनिक गाय. सर्व इच्छा पूर्ण करणारी काल्पनिक गाय. यासाठी शब्द आहे कामधेनू. पुढचा शब्दसमूह पाहूया. भाकरी करण्याची लाकडी परात. हा शब्दसमूह देखील अत्यंत महत्त्वाचा आहे, वारंवार परीक्षेला विचारला गेलेला आहे. भाकरी करण्याची लाकडी परात. यासाठी शब्द आहे काथवट. पुढील शब्द कुंजात विहार करणारा, म्हणजेच कुंज विहारी. पुढचा शब्द दुसऱ्याचे मर्म वा न्यून हुडकून त्यावर घाव घालणारा माणूस. या शब्दसमूहासाठी जो एक शब्द वापरण्यात येतो तो म्हणजेच कावळा. पुढील शब्दसमूह निर्लज्ज, बेशरम, ज्याला लाज नाही असा. यासाठी शब्द आहे कोडगा. पुढचा शब्द आहे केलेले उपकार जाणणारा. या शब्दसमूहासाठी शब्द आहे कृतज्ञ. महत्त्वाचा असा शब्दसमूह आहे. कृतज्ञ हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. पुढचा शब्दसमूह आहे केलेले उपकार न जाणणारा. यासाठी शब्द आहे कृतघ्न. बघा विद्यार्थी मित्रांनो, कृतज्ञ आणि कृतघ्न हे दोन्हीही शब्द तुम्हाला लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे, वारंवार परीक्षेला हे विचारले जातात. पुढचा शब्दसमूह पाहूया. अंधाऱ्या रात्रीचा पंधरवडा. यासाठी शब्द आहे कृष्ण पक्ष. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक असतो कृष्ण पक्ष आणि एक असतो शुक्ल पक्ष. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. जो अंधाऱ्या रात्रीचा पंधरवडा असतो ह्यासाठी शब्द आहे कृष्ण पक्ष आणि महत्त्वाचा असा हा शब्दसमूह आहे.
पुढचा जो शब्दसमूह आहे आकाशात गमन करणारा किंवा पक्षी, यासाठी जो शब्द वापरला जातो तो आहे खग. हा देखील महत्त्वाचा शब्दसमूह आहे. गावाभोवतालचा तट. गावाभोवतालचा तट ह्या शब्दसमूहासाठी जो आपण शब्द वापरतो तो आहे गावकूस. गावकूस. गावकूस हा शब्द आहे आणि हा शब्द देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये परीक्षेला जे वारंवार विचारले गेलेले आहे आणि जे अतिशय महत्त्वाचे असे शब्दसमूह आहे, जे शब्द आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतले आहे. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. पुढचा शब्दसमूह पाहूया. गावाचा कारभार. गावाचा कारभार ह्या शब्दसमूहासाठी जो शब्द आहे तो म्हणजेच गावगाडा. पुढचा शब्दसमूह आहे डोंगरात राहणारे लोक. डोंगरात राहणारे लोक यांच्यासाठी शब्द आहे गिरिजन. गिरिजन. पुढचा शब्दसमूह पाहूया. धान्यादी साठविण्याची बंदिस्त जागा. यासाठी शब्द आहे गोदाम किंवा कोठार किंवा वखार. पुढचा शब्दसमूह आहे नेहमी घरात बसून राहणारा. या शब्दसमूहासाठी शब्द आहे घर कोंबडा. पुढचा शब्दसमूह शत्रूला सामील झालेला किंवा फितूर, ज्याला आपण म्हणतो, घरात भांडणे लावणारा. यासाठी शब्द आहे घरभेदी. पुढचा शब्दसमूह बघूया. त्रासदायक, टाळता न येणारा किंवा अति चिकटाळू माणूस. या शब्दसमूहासाठी जो एक शब्द वापरण्यात येतो तो आहे घोरपड. पुढचा शब्दसमूह पाहूया. ज्याच्या हाती चक्र आहे असा. हा शब्दसमूह वारंवार परीक्षेला विचारला गेला आहे. चक्रधर किंवा चक्रपाणी. ज्याच्या हाती चक्र आहे असा चक्रधर, चक्रपाणी. पुढचा शब्दसमूह आहे सैन्याची चक्राकार केलेली रचना. यासाठी शब्द आहे चक्रव्यूह. पुढील शब्द 4 रस्ते एकत्र येतात ती जागा. यासाठी शब्द आहे चव्हाटा किंवा चौक. पुढचा शब्द आहे 4 पायावर चालणारा. यासाठी शब्द आहे चतुष्पाद. पुढील शब्द पाहूया. गावच्या कामकाजाची जागा. गावाच्या कामकाजाची जागा. यासाठी जो शब्द आहे तो आहे चावडी आणि महत्त्वाचा असा हा शब्द आहे. पुढील शब्द आहे रात्री जागून गावाचे रक्षण करणारा. या शब्दसमूहासाठी जो एक शब्द वापरण्यात येतो तो आहे जागल्या. पुढील शब्दसमूह आहे ज्याने सर्व इंद्रिये जिंकली आहेत असा. शब्द आहे जितेंद्रिय. पुढील शब्द बघूया. जाणून घेण्याची इच्छा करणारा. ह्या शब्दसमूहासाठी शब्द आहे जिज्ञासू. पुढचा शब्द आहे नाणी पाडण्याची जागा. यासाठी शब्द आहे टाकसाळ. पुढचा शब्दसमूह पाहूया. शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज. ह्या शब्दसमूहासाठी जो शब्द वापरला जातो तो आहे तगाई. पुढचा शब्द पाहूया. तहांच्या अटींचा तर्जुमा. यासाठी शब्द आहे तहनामा. पुढचा शब्दसमूह पाहूया. तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेले लेख. यासाठी शब्द आहे ताम्रपट. पुढचा शब्दसमूह पाहूया. 3 रस्ते एकत्र येतात ती जागा. यासाठी शब्द आहे तिठा आणि महत्त्वाचा असा हा शब्द आहे. बघा, 4 रस्ते एकत्रित येतात ती जागा, 3 रस्ते एकत्र येतात ती जागा, हे असे शब्दसमूह आणि त्यांच्यासाठी येणारे शब्द लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढचा शब्द पाहूया. हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजेच तितिक्षा. हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण ह्या शब्दसमूहासाठी जो शब्द आपण वापरलेला आहे तो आहे तितिक्षा आणि हा महत्त्वाचा असा शब्द आहे. पुढचा शब्द आहे तोंडावर स्तुती करण्याचा गुण. यासाठी शब्द आहे तोंडपूजेपणा. पुढचा शब्द आहे अस्वलाचा खेळ करणारा. ह्या शब्दसमूहासाठी एक शब्द आपण वापरतो तो आहे दरवेशी. पुढचा शब्द दोनदा जन्मलेला. यासाठी शब्द आहे द्विज. पुढचा शब्द पाहूया. दिवसाला भिणारे. ह्यासाठी शब्द आहे दिवा भीत. पुढचा आपण शब्दसमूह पाहूया. जहाजांना दिशा दाखविणारा
मनोऱ्यावरील दिवा. महत्त्वाचा असा हा शब्दसमूह आहे, वारंवार परीक्षेला विचारला गेला आहे. आणि ह्यासाठी जो शब्द आहे तो आहे दीपस्तंभ. पुढचा शब्द आहे तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश. महत्त्वाचा शब्दसमूह आहे द्वीपकल्प. तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश यासाठी शब्द आहे द्वीपकल्प. पुढचा शब्द आठवड्यातून 2 वेळा किंवा 3 वेळा, म्हणजेच आठवड्यातून 2 वेळा ते असते द्विसाप्ताहिक आणि आठवड्यातून 3 वेळा ते असते त्रिसाप्ताहिक. पुढचा शब्द 2 नद्यांमधील जागा यासाठी शब्द आहे दुआब किंवा दोआब म्हटले जाते आणि महत्त्वाचा असा हा शब्द आहे. पुढचा शब्दसमूह आहे गुणाकडे डोळेझाक करून केवळ दोष काढण्याचा स्वभाव. आणि ह्या शब्दसमूहासाठी जो शब्द वापरला जातो तो आहे दोषेक दृष्टी. पुढचा शब्द दररोज प्रसिद्ध होणारे वर्तमानपत्र. ह्या शब्दसमूहासाठी शब्द आहे दैनिक. पुढचा शब्द दैवावर भरोसा ठेवून राहणारा यासाठी शब्द आहे दैववादी. पुढचा शब्द पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत. पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत म्हणजेच पायाच्या नखापासून केसांपर्यंत त्याला आपण नखशिखांत असा शब्द वापरला जातो. पुढचा शब्दसमूह आहे 9 दिवस टिकणारा ताप. यासाठी जो शब्द आपण वापरतो तो आहे नवज्वर. पुढचा शब्द खात्री किंवा खात्रीपूर्वक सांगणे ह्यासाठी शब्द आहे निर्वाळा. पुढचा शब्द ठराविक वेळी निघणारे यासाठी शब्द आहे नियतकालिक. पुढील शब्द नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत. महत्त्वाचा असा हा शब्दसमूह आहे. शब्द आहे नांदी. नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत म्हणजेच नांदी. पुढील शब्दसमूह शेतात बांधलेली पडवी यासाठी शब्द आहे पडळ. पुढचा शब्द शेतातून जाणारी अरुंद वाट यासाठी शब्द आहे पानंद आणि हा महत्त्वाचा असा शब्द आहे जो तुम्हाला लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. पुढचा शब्द आहे जनावरांना फुकट पोसण्याचे ठिकाण. यासाठी शब्द आहे पांजरपोळ आणि हा वारंवार परीक्षेला विचारला गेलेला हा शब्दसमूह आहे. हा शब्द महत्त्वाचा आहे पांजरपोळ. पुढचा शब्द आहे जुन्या रूढींना चिकटून राहणारा. यासाठी शब्द आहे प्रतिगामी किंवा सनातनी. पुढील शब्द नव्या मताप्रमाणे वागणारा. ह्या शब्दसमूहासाठी शब्द आहे पुरोगामी. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी तुम्हाला प्रतिगामी किंवा सनातनी आणि पुरोगामी हे दोन्हीही शब्द लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. हे वारंवार परीक्षेला विचारले गेलेले आहे. तर जुन्या रूढींना चिकटून राहणारा प्रतिगामी किंवा सनातनी, नव्या मताप्रमाणे वागणारा पुरोगामी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढचा शब्द अर्थ न समजता केलेले पाठांतर. यासाठी शब्द आहे पोपटपंची. पुढचा शब्द पूर्व भागातील लोक. यासाठी शब्द आहे पौर्वात्य. पुढील शब्दसमूह पाहूया. चिखलात उगवलेले कमळ. चिखलात उगवलेले कमळ यासाठी जो शब्द आहे तो आहे पंकज आणि हा परीक्षेला विचारला जातो. जगाचा नाश होण्याची वेळ. जगाचा नाश होण्याची वेळ यासाठी शब्द आहे प्रलयकाळ. पुढचा शब्द बाहेरून साधा पण आतून कपटी माणूस. यासाठी शब्द आहे बगळा. हा देखील वारंवार परीक्षेला विचारला जाणारा शब्दसमूह आहे. पुढील शब्द 12 लोकांनी केलेला कारभार. ज्यासाठी शब्द आहे बारभाई. पुढचा शब्द आहे स्तुती करणारा. स्तुती करणारा त्याला भाट असा शब्द वापरला जातो. पुढचा शब्द माकडाचा खेळ करून दाखविणारा आणि यासाठी शब्द आहे मदारी. पुढचा शब्दसमूह एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका. यासाठी जो शब्द वापरला जातो तो आहे मल्लीनाथी. पुढचा शब्दसमूह आहे पिकाची राखण करण्यासाठी घातलेला मांडव. यासाठी शब्द आहे माच. पुढील शब्दसमूह घरातील मधले दालन.
यासाठी शब्द आहे माझं घर, माझघर. पुढचा शब्दसमूह अनेक ठिकाणी हिंडून मिळालेली भिक्षा म्हणजेच माधुकरी. हाही शब्द तुम्हाला लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. पुढचा शब्दसमूह हत्तीला काबूत ठेवणारा, हत्तीला काबूत ठेवणारा माहूत. पुढचा शब्दसमूह मोजका आहार नेमाने घेणारा. यासाठी शब्द आहे मिताहारी. पुढचा शब्दसमूह पाहूया. माशासारखे डोळे असणारी. शब्द आहे मीनाक्षी. पुढचा शब्द हरिणासारखे डोळे असणारी. यासाठी शब्द आहे मृगाक्षी. पुढचा शब्दसमूह अचूक गुणकारी असणारे. यासाठी शब्द आहे रामबाण. पुढचा शब्दसमूह पहाटेचा पवित्र काळ. यासाठी शब्द आहे रामप्रहर. पुढचा शब्दसमूह पाहूया. रोजच्या हिशोबाची टिपण वही. ज्यासाठी आपण शब्द वापरतो रोज खर्रा. पुढचा शब्द आहे ऐकीव गोष्टी. यासाठी जो शब्द वापरला जातो तो आहे वदंता. पुढचा शब्दसमूह पाहूया. झाडाच्या सालींपासून बनविलेले वस्त्र आणि ह्यासाठी शब्द आहे वल्कल आणि हा अतिशय महत्त्वाचा असा शब्द आहे. पुढचा शब्दसमूह पाहूया. दुपारच्या जेवणानंतरची अल्प झोप. ह्या शब्दसमूहासाठी जो एक शब्द वापरला जातो तो आहे वामकुक्षी. पुढचा शब्द आहे वाट दाखविणारा. यासाठी शब्द आहे वाटाड्या. पुढचा शब्द पाहूया. ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष आणि त्यासाठी शब्द आहे विधुर. महत्त्वाचा असा शब्द आहे. पुढचा शब्द आहे विद्वान स्त्री. विद्वान स्त्री यासाठी शब्द आहे विदुषी. पुढचा शब्द आहे राजाचा शिक्का सांभाळणारा. यासाठी शब्द आहे शिक्के नजवी. पुढचा शब्दसमूह पाहूया. चांदण्या रात्रीचा पंधरवडा आणि ह्या शब्दसमूहासाठी जो एक शब्द वापरला जातो तो आहे शुक्ल पक्ष. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी यापूर्वीच तुम्हाला सांगितले आहे की कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष हे दोन्हीही शब्द तुम्हाला लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे आणि ते वारंवार परीक्षेला विचारले गेलेले आहे. पुढचा शब्दसमूह पाहूया. शंकराची भक्ती करणारा. यासाठी शब्द आहे शैव. पुढचा शब्द पाहूया. 6 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे आणि ह्यासाठी शब्द आहे षण्मासिक. पुढचा शब्दसमूह पाहूया. जिचा पती जिवंत आहे अशी. यासाठी शब्द आहे सधवा आणि हा महत्त्वाचा असा शब्दसमूह आहे. पुढचा शब्दसमूह आहे त्रास देणारे समाजातील लोक. यासाठी शब्द आहे समाजकंटक. पुढील शब्दसमूह पाहूया. मोफत भोजन मिळण्याचे ठिकाण. यासाठी शब्द आहे सदावर्त. पुढचा शब्दसमूह पाहूया. सर्व समाजात समता पाहिजे असा आग्रह धरणारा आणि ह्यासाठी शब्द वापरला जातो साम्यवादी. पुढील शब्दसमूह पाहूया. उंटावरून टपाल नेणारा स्वार. यासाठी शब्द आहे सांडणी स्वार. महत्त्वाचा असा हा शब्दसमूह आहे. पुढचा शब्दसमूह पाहूया. मागच्या काळाकडे ओझरती नजर टाकणे. यासाठी जो शब्द वापरला जातो तो आहे सिंहावलोकन आणि हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. पुढचा शब्द आहे दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास. यासाठी जो शब्द आपण वापरतो तो आहे सुस्कारा. पुढचा शब्दसमूह आहे सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर दिसणारा प्रकाश. या शब्दसमूहासाठी जो एक शब्द वापरला जातो तो आहे संधी प्रकाश आणि अतिशय महत्त्वाचा असा हा शब्द आहे. पुढचा शब्द आहे स्वतःशी केलेले भाषण. यासाठी शब्द आहे स्वगत. महत्त्वाचा असा हा शब्दसमूह आहे. हा शब्द तुम्हाला महत्त्वाचा आहे. पुढचा शब्द पाहूया. एकाच ठिकाणी राहण्याची सक्ती केलेला आणि ह्या शब्दसमूहासाठी जो एक शब्द वापरला जातो तो आहे स्थानबद्ध. आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा शब्द पाहूया. जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती काल्पनिक रेषा आणि ह्या शब्दसमूहासाठी आपण जो शब्द वापरतो तो आहे क्षितिज. अत्यंत महत्त्वाचा असा हा शब्दसमूह आहे आणि हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकलो आहोत शब्दसमूहासाठी एक शब्द ज्यामुळे भाषेचा उपयोग अधिक प्रभावीपणे होतो.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसह शेअर करा आणि आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि खाली कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा की तुम्हाला ह्यापैकी कोणता शब्द सर्वात जास्त आवडला आहे. पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या शब्दसंपदेसह. तोपर्यंत शिका आणि शिकवत राहा. धन्यवाद.